आज सहाय्यक निबंधक जालना यांचे पथक येऊन सकाळी 3 पथक अचानक आले आणि त्यांनी आष्टी, रायगव्हाण आणि आष्टी येथे शहरामध्ये दुकानावरती 3 ठिकाणी झडती घेतली. हा तर खरं राजकीय भावनेतून राजकीय सुडापोटी केलेली कारवाई आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यांच्या आदेशावरून काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी खोट्या तक्रारी केल्या आणि तुम्ही सावकारकी करता असं आरोप केले. हे पूर्ण आरोप चुकीचे आहेत. आम्ही कुठलीही सावकारकी करत नाही. आमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे, जे कागदपत्र आहेत, हे सर्व कायदेशीर आहेत. आमचे पूर्ण IT रिटर्न 2016 पर्यंतचे दाखल आहेत. त्यामुळं अशा कारवाईला आम्ही कुठल्याही कारवाईला घाबरत नाही. पथक आले, त्या पथकांना आम्ही संपूर्ण सहकार्य केलं. कायदेशीर बाब म्हणून त्या पथकांना संपूर्ण सहकार्य केलं. पण पालकमंत्र्याला ही न शोभणारी गोष्ट आहे. त्यांच्या मुलाच्या विरोधात मी निवडणूक लढलो, त्याचा राग मनात ठेवून. आणि खरं तर लोकशाहीचा हा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा आवाज दाबला जात नसतो. याही पुढं आम्ही अन्यायाच्या विरोधात निश्चितपणानं लढू, लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करू. आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांनी लढणं हे त्यांचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य आम्ही पुढच्या काळातही पार पाडू. अन्यायाच्या विरोधात आम्ही याही पुढं जाऊन जनतेचा आवाज अन्यायाच्या विरोधात निश्चितपणानं उठवू, अन्यायाच्या विरोधात लढू, जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही पुढच्याही काळात करणार आहेत. आणि अशा कुठल्याही कारवाईला आम्ही घाबरत फिरत नाही किंवा पालकमंत्र्यांनी अशा कुठल्याही कारवाया करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी लोकशाही पद्धतीनं, लोकशाहीच्या मार्गानं खरं तर जनतेला न्याय दिला पाहिजे. पालकमंत्र्यांना विकासाचं काम केलं पाहिजे. सुडाचं राजकारण करू नये. सुडाचं राजकारण केलं तर येणाऱ्या पुढच्या विधानसभेत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.